जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचं संकट कायम असून इंधन पुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्ग सुद्धा मोठ्या अडचणीत सापडला। पेट्रोल पंपांवर टँकर येण्याच्या अपेक्षेने सकाळपासून वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळतात। विशेष म्हणजे खरीप हंगामाची तयारी सुरू असताना डिझेल अभावी शेतीची कामंही ठप्प होण्याची भीती आहे। आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। ही कायम असून गेल्या 4 ते 5 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वाहनधारक खरं तर या टंचाईचा सामना करताना पाहायला मिळत आहेत। आजही अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल व डिझेल उपलब्ध नसल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांनी जे आहे लांबच लांब रांगा ज्या आहेत या पेट्रोल पंपावरती लावल्याचं पाहायला मिळते आहे। प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात डिझेलचा तुटवडा जो आहे तो जाणवत आहे आणि परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत खरं तर पेट्रोल पंपावरती कॅना असतील, ट्रॅक्टर असतील हे घेऊन खरं तर दिवस रात्र या ठिकाणी डिझेलच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचं पाहायला मिळते आहे। काय नेमक्या या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, कधीपासून शेतकरी जे आहेत खरं तर डिझेलच्या या संकटाला सामोरे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगणार, कधीपासून उभे आहे तुम्ही ते? सकाळी 11 वाजेपासून। आता डिझेल आहे का? कारण की रांगा तर मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत। नाही आहे। काय परिस्थिती आहे? फाशी घ्यायचा टाईम आला साहेब। मोदी सरकारनं चांगलंच आम्हाला दिवस दाखवले, आधी लॉकडाऊन आता डिझेलचं लॉकडाऊन। मग आता काय करायचं, शेतकऱ्यांनी जीव द्यायचा का? नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत। अजूनही काही शेतकरी या ठिकाणी आहेत। आता काय सांगणार, काय नेमकी परिस्थिती आहे, कधीपासून रांगेत उभा आहात? काय सकाळ झाले आम्ही इथं 7 वाजायचे इथं येऊन बसले ते आता टायमाला म्हणताय सकाळी देऊ म्हणे आम्ही म्हणे डिझेल। ते म्हणतात अजून ट्रॅक्टरांना त्याच्या 2000चं देऊ, 2000 दिल्यानंतर आम्हाला 1000चं तर यायला लागून येणार 1000चं काय काम होणार तिथं। आता सकाळी तुम्ही या म्हणता 6 वाजता, आम्ही इथं 7 वाजे आले सकाळी, उद्या म्हणताय वाटायचं आता काय होतं काय माहीत। आता अजून डिझेलचं टँकर आलेलं नाही आहे। आम्ही सकाळी येऊन बसले इथं, नंबर लावून बसले आता इथं। आजूबाजूच्या पेट्रोल पंपावरची काय परिस्थिती आहे? तर अशीच चालू आहे, हीच परिस्थिती चालू आहे। शेतकरी येत आहे, ट्रॅक्टरवाले येत आहे, काही भेटत नाही आहे, दुसरं काही नाही। मग नक्कीच अजूनही काही खरं तर या ठिकाणी ट्रॅक्टर धारक आहेत। आता काय सांगणार, कधीपासून उभे आहात? सकाळी 7 वाजेपासून उभे आहोत। काय परिस्थिती आहे? डिझेल इथे 20 लिटर डिझेल देत आहेत एका ट्रॅक्टरमध्ये, याय जायला 10 लिटर लागून जातं। 10 लिटर कुठून आला, म्हणजे कुठल्या भागातून आला? निमवाडी, किती अंतरावर? 20 किलोमीटर अंतर आहे इथून। त्या परिसरातील पेट्रोल पंपावरती काय परिस्थिती आहे? तिथे पण अशीच परिस्थिती आहे, कॅननची लाईन लागलेली आहे, गर्दी आहे। आणि ते आता सांगून गेले की इथे कॅननमध्ये डिझेल मिळणार नाही बुवा, कलेक्टरचे आदेश आहे बुवा। नक्कीच एकीकडे प्रशासनाच्या वतीने जे आहे पेट्रोल व डिझेलचा पुरवठा हा सुरळीत असल्याचा दावा केला जात आहे। मात्र दुसरीकडे जर परिस्थिती पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे। प्रामुख्याने बघायला गेलं तर अद्यापही या पेट्रोल पंपावरती डिझेलचा पुरवठा जो आहे हा ठप्प आहे, कारण अजूनपर्यंत डिझेलचं टँकर या ठिकाणी आलेलं नाही आहे। तरी देखील सकाळपासूनच वाहनधारक जे आहेत या पंपावरती रांगा लावून बसलेले आहेत। प्रामुख्याने खरीप हंगामाला सुरुवात होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी डिझेलची अत्यंत आवश्यकता असताना देखील अशा परिस्थितीत डिझेलची टंचाई ही शेतकऱ्यांसाठी मोठं संकट निर्माण करणारी असून त्यामुळे प्रशासनाने तातडीने पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ही वाहनधारक व शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।